अभिनंदन करतो की मला इथं चांगल्या ठिकाणी येऊन एक चांगलं योग्य मार्गदर्शन आणि योग्य मार्गदर्शन करणारे गुरु भेटले. तर या ठिकाणी प्रथमतः मी त्यांच्या आभार मानतो, कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी फार मार्गदर्शन फार मोलाचं असतं. त्याच्या पाठीमागे आपलं कष्ट असतं. जर योग्य दिशाच नसेल तुम्हाला, तुम्ही काहीच करू शकत नाही. योग्य दिशा भेटल, योग्य मार्गदर्शन कराल तरच तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकाल. तर मला सांगायचा उद्देश, तर मी 7 वेळेस वेटिंगला आहे. 7 वेळेस वेटिंगला, तर त्याच्यात मी 3 वेळेस वयानुसार वेटिंगला आहे आणि 4 वेळेस 1-2 मार्कांनी वेटिंगला आहे. आज मी ह्या वेळेस आज जे झालोय पिंपरी चिंचवड पोलीस या ठिकाणी मी 8वी वेळेस, आज 8वा रिझल्ट आहे माझा. म्हणजे फार मोठा संघर्ष आहे आणि ह्या संघर्षाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन भेटलेलं आहे ह्या वर्षी मला. जे 7 रिझल्ट फुटण्याचं माझं कारण असं आहे, सरने आता सांगितलं की तुम्ही पहिल्या बी अटेम्प्टमध्ये तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. असं नाही की आता माझा 8वा वेळेस आहे की तुम्हाला बी असंच वेळ, असं नाही. योग्य मार्गदर्शन भेटलं, मी पहिल्यांदा सांगितलं सरांनी, त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट बी होऊ शकतात. तुमची मेहनत तिथपर्यंत असली पाहिजे. सरांनी आता सांगितलं घाट मारताना असं, तर मी एक तुकडं सांगतो तुम्हाला. कंट्रोल ही काय चीज आहे मला माहित नव्हती. माझी 7वी 8वी वरती कंट्रोल मला कसलीच माहित नव्हती. आम्ही घाटात घाट मारा गेल्यानंतर सरांनी मागून शिट्टी दिली. अर्ध्या घाटामध्ये शिट मारायची होती, तर सरांची शिट्टी कुणीच ऐकली नाही. पोरं सर म्हणले एक घाट मारायचे, सनाट गेले. आता आम्ही तर नवीन होतो, म्हणजे जुने झालो, पण आम्हाला त्याचे रूल एवढे काय माहित नाही. सर धावत आले मागून तिथपर्यंत, म्हणले आता तुम्ही भडकावून आलात नाही इथपर्यंत, ऐकली नाही तुम्ही, कुणी शिट्टी ऐकली नाही. महिला होत्या, लेडीज होत्या, पोरं बी होते. सरांनी काय केलं, कंट्रोल चालू करा म्हणले. सरांनी फोक काढून आणलेला. आता मला काय जास्त अनुभव नव्हता. मला म्हणले मारा कंट्रोल मार. मी साईडला निघालो, पण म्हणले नाही इकडेच मला कंट्रोलच मारताय. कंट्रोल मारताय तिथं सरांनी मला सप्पा मारला होता. 2 दिवस नव्हता गेला. मी त्याची आदल घेतली आणि सरांनी त्याच्यानंतर ज्यावेळेस सर म्हणतील चला हे चालू करा, मी त्याच्या सगळ्यांच्या आधी हजर. नाही येणार, आमच्या मुलं आहेत लहान आर्मीची तयारी करते ते. सर माझ्यापासून उभे राहिले, मी म्हणणार तुम्ही माझ्यापाशी गप्पा हाणासाठी उभं राहून नका. म्हणजे कसं सर मला बोलते आणि मी ती फटका खाल्ल्याच्या नंतर इतकी आदल आलती. सर म्हणले हे करायचं लगेच तेच, म्हणजे असं करा तुम्ही, व्यवस्थित अभ्यास करा. आता सरांकडे मी टेस्टला पण यायचं.